नमस्कार, शिल्पा कुकिंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघूया नवीन रेसिपी कोथिंबीरपासून बनवलेली कुरकुरीत वडी. तर त्यासाठी साहित्य बघू. कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ, हळद आणि बेसन पीठ. कोथिंबीर धुवून स्वच्छ ठेवलेली आहे जाळीमध्ये. आपण मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे, मीठ याची आपण पेस्ट करून घेऊया. हे बघा, मी पेस्ट तयार केलेली आहे. मिरची, अद्रक, लसूण, त्याची कोथिंबीर धुवून बारीक चिरलेली आहे. पूर्ण कोथिंबीर मी एकदम बारीक अशी चिरून घेतलेली आहे. आणि जी वाटलेली पेस्ट होती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये, ती मी याच्यात काढते. मीठ, हळद चवीनुसार, मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. हळद थोडीच टाकायची, छोटा चम्मच. बेसन पीठ टाकायचं आहे आणि आपल्याला पाणी न टाकता त्याच्यामध्ये आपल्याला हे चांगलं एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे. आणि गरज असली तर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करू. तर याच्यामध्ये कोथिंबीर धुतल्याच्यानंतर थोडंफार त्याच्यात पाणी असतंच आणि जी पेस्ट असते ती सुद्धा थोड्या त्याचे ओलसर असते. तर हे बघा, थोडंसं लागल्यावर आपण पाणी टाकून असं छोटा गोळा तयार करून घेतलेला आहे. एकजीव मिश्रण करून घेतलेले आहे. आता त्याच्या याप्रमाणे मी लांबट आकाराचे वडे तयार केलेले आहे. तर गॅस पेटून घेऊ. त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आणि जी प्लेट आहे माझ्याकडं, पाणी आता गरम होण्यासाठी ठेवते. आणि जी एक प्लेट घेतलेली आहे बघा, पाणी उकळलेलं आहे. आणि ही जी प्लेट आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल लावून ते उकळलेल्या पाण्यावर त्या कढईमध्ये आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. तर मी चांगल्या प्रकारे इथे तेल लावून घेतलेलं आहे. आता जे पाणी गरम झालेलं होतं आपलं चांगलं, त्याच्यावर ही प्लेट ठेवली. त्याचप्रमाणे बनवलेले जे वडे आहेत ते ठेवून आता झाकण ठेवून घेतलेलं आहे. बघा, झाकण ठेवलेलं आहे. आता हे आपल्याला 20 मिनिटानंतर बघायचं. चाकू टाकून बघते आणि आपलं हे जे मिश्रण छान शिजलेलं आहे. तर आता हे थंड झालं की 1-2 मिनिटात ह्या ज्या वड्या होत्या त्या मी आता प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहे. कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं गरम करून. आता गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. या प्रकारे वड्या कट करून मी छान खरपूस तळून घेतलेल्या आहेत. आणि जास्त तेल पण टाकायचं नाही, कमी तेलातच आपल्याला फक्त साईड चेंज करायची. या प्रकारे तळून घ्यायचे आहेत. जास्त तेलात डीप फ्राय केल्या तेलामध्ये तर खूपच तेलकट होतात. त्यापेक्षा याप्रमाणे जर केलं तर जास्त तेलकटही होत नाही आणि कुरकुरीतही छान आपल्याला वड्या लागतात. तर याप्रमाणे मी सगळ्या वड्या इथं तळून घेतलेल्या आहे. त्याला चांगला लालसर ब्राऊन कलर आलेला आहे. एकदम अतिशय कुरकुरीत, चवीला एकदम टेस्टी, अतिशय छान लागते. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.